बातमीनं बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी 8 आरोपींना आज मोक्का लावण्यात आलेला आहे। मात्र खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड असलेला वाल्मिक कराडला मात्र यातून वगळण्यात आलं। त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। कराडला पोलीस का वाचवतायत, त्याला मोक्का न लावण्यासाठी कुणाचा दबाव आहे, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। सरपंच हत्ये प्रकरणी 8 आरोपींना मोक्का। खंडणीमध्ये आत असलेल्या कराडला मोक्का नाहीच। कराडला मोक्का लावण्याची मागणी। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले सर्व 8 जणांना मोक्का लावण्यात आलाय। मात्र 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला यातून वगळण्यात आलं। कराड हाच देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप देशमुखांच्या कुटुंबियांचा आहे। मात्र त्याला यातून वगळण्यात आल्यामुळे देशमुख कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। हत्या प्रकरणात मोक्का लावलेले 8 आरोपी कोण आहेत ते पाहूया। विष्णू चाटे, जयराम घाटे, प्रतीक घुले, महेश केदारे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे हे अटकेत असलेल्या 7 आरोपींसह फरार असलेल्या कृष्णा आंधळेवर मोक्का लावण्यात आलाय। हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या या सर्व आरोपींवर आधी अपहरणाचा गुन्हा दाखल होता। मात्र पोलिसांवर टीका झाल्यानंतर या सर्वांवर नंतर 302 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। मात्र वाल्मिक कराडवर 302 आणि मोक्का लावण्यात आलेला नाही। त्यामुळे देशमुख कुटुंबियांसह आमदार सुरेश धस यांनी कराडला मोक्का आणि 302 लावण्याची मागणी केली आहे। सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे। 8 अटकेन 7 जणांना लागलाय। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। संघटित गुन्हेगारीसाठी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते। त्यामुळे आता या सर्वांवर मोक्का कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे। काय आहे मोक्का कायदा पाहूया। 1999 मध्ये मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा। संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात। आरोपींवर 10 वर्षात 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणे गरजेचं। खंडणी, अपहार, हप्ते वसुली, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास मोक्का। मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही। 5 वर्ष ते जन्मठेप याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप बीड मधल्या सर्व पक्षीय नेत्यांचा आहे। मात्र पोलिसांनी ना त्याच्यावर 302 अंतर्गत कारवाई केली, ना त्याला मोक्का लावला। त्यामुळे कराडवर नेमका कुणाचा बरदस्त आहे आणि पोलीस अजूनही देशमुख हत्या प्रकरणात दबावामुळे कारवाईला टाळाटाळ करतायत का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। तर यानंतर एक महत्वाची राजकीय बातमी। रवींद्र चव्हाण भाजपचे
कार्यकारी अध्यक्ष झालेल्या शिर्डीत भाजपच्या बैठकीत या संदर्भातली घोषणा करण्यात आली। जे.पी. नड्डा यांच्याकडून चव्हाणांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत। शिर्डीत भाजपच्या बैठकीमध्ये ही मोठी घोषणा झालेली आहे। जे.पी. नड्डांनी चव्हाणांच्या नावाची घोषणा केलेली आहे। रवींद्र चव्हाण हे भाजपचे आता कार्यकारी अध्यक्ष असतील। माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची यावेळेस मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली नव्हती आणि त्यामुळे त्यांच्यावर संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी देण्यात येईल अशी शक्यता असताना आज मात्र जे.पी. नड्डांनी चव्हाणांच्या नावाची घोषणा केलेली आहे। रवींद्र चव्हाण हे आता कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत। रवींद्र चव्हाण डोंबिवलीमधून आमदार आहेत आणि हेच रवींद्र चव्हाण हे आता भाजपचे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून रवींद्र चव्हाण यांची एक विशेष ओळख आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही जणांवरच मोक्का का लावला जातोय? वाल्मिक कराडवर मोक्का का लावला जात नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय। सरपंच देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केलेला आहे। वाल्मिक कराडांचं काय? वाल्मिक कराडांना अटक तर केली, पण मग सुरेश धस जे मागणी करतायत, संदीप क्षीरसागर मागणी करतायत, त्यानंतर सोळंकीजी जे अजित पवारांच्या पक्षात आहेत ते मागणी करतायत, त्यानंतर बजरंग अप्पा सोनावणे ते मागणी करतात। ह्या सगळ्यांची मागणी आहे की 302 आणि मोका हा लागला पाहिजे। ह्या सगळ्यांचे जे स्टेटमेंट्स आहेत, अंजली दमानिया ताईंचं आहे ते मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बघितलेलं आहे आणि ऐकलेलं आहे त्यांची मागणी। त्याच्यामुळे हा मोका सगळ्यांवर का नाही लागलेला, हा सिलेक्टिव्हली का मोका लागला जातो? सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगेंनी केली। सरपंच हत्येप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय, मात्र वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्यामुळे त्याच्यावर मोक्का नाही। त्यामुळेच कराडवर 302 लावण्याची मागणी जरांगेंनी केलेली आहे। संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय, पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही। सगळ्यांना 302 मध्ये घ्या, यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणात कोणीही सुटणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। पुराव्यांच्या आधारे पोलीस योग्य ती कारवाई करतील असंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे। पोलीस योग्य कारवाई करतील, जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही, कोणीही नाही। सरपंच हत्ये प्रकरणी वाल्मिक कराड वगळता सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे। मोक्काबाबत प्रसिद्ध वकील अनिकेत निकम यांनी काय माहिती दिलेली आहे पाहूया। संघटित गुन्हेगारीच्या विरोधात कडक कारवाई करण्याकरता महाराष्ट्र सरकारने 1999 साली मोक्का कायदा अंमलात आणला होता आणि या कायद्यात काही तरतुदी अशा आहेत ज्यामुळे सहजासहजी आरोपींना जामीन देखील मिळत नसतं। परंतु हा कायदा लावण्या अगोदर काही निकष असतात। सर्वप्रथम जेव्हा एक टोळी म्हणून आरोपी ऑपरेट करत असतात तर त्या सिंडिकेटच्या विरोधात हा मोका लावण्या अगोदर त्यातल्या सदस्य किंवा त्यातले आरोपी यांनी गेल्या 10 वर्षात त्यांच्या विरोधात 2 पेक्षा जास्त दोषारोपपत्र दाखल व्हायला पाहिजेत। मोक्का लावल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपास करण्यासाठी मिळतात। तर धाराशिवमध्ये आयोजित जनाक्रोश मोर्चातून आज भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक नवा बॉम्ब टाकलाय। राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केले आहेत। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत असा गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी भर सभेत मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला फोटोज दाखवला। बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचा 5 दिवसांचा खर्च 10 लाख रुपये झाला, मात्र सरकारच्या तिजोरीतून या लोकांनी 5 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे। 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत। गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो। आका, मेन आका, हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं, ते काढून
वाल्मिक याने मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं. याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी CBI कडे आणि त्या ED कडे चौकशी देणार आहे. हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक. वाल्मिक 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4,90,00,000 जेब में. मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल? हे घ्या ईडीची नोटीस. धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केलाय. धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात फोटो दाखवत जरांगेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतो आम्ही. सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलाय. मंत्री पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवर गंभीर आरोप केलाय. संतोष देशमुख प्रकरणाची ज्या पद्धतीनं मांडणी झाली त्यामुळे बीड बदनाम झालं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तर आम्ही बीड नाही तर परळीबाबत बोलतोय असा पलटवार सुरेश धस यांनी केला. बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम आम्ही केलं नाही. आम्ही बीडबद्दल बोलत नाही, आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलतो असा पलटवार सुरेश धस यांनी केला आहे. म्हणतात बीड मध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे. बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना. कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये? माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण म्हणते. बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत. बीड जिल्हा कुठं बदनाम करा? फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही. परळीचा पॅटर्न, बीड जिल्हा नाही. बीड जिल्हा आमचा, आम्ही शाबित आहोत. आमचं व्यवस्थित चाललंय. आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही. तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं. आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कोणी पीक विमा भरलेला एक शेतकरी दाखवा. तर धस आणि मुंडे यांच्या वादावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूयात. असं आहे की काही म्हणजे दोन नेत्यांचा वाद म्हणण्यापेक्षा आपल्या व्यक्तिगत प्रतिक्रिया दिल्या असतील. मी दोघांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि पुढे जाईल. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा जुना व्हिडिओ समोर आलाय. ऊस तोडणी यंत्राचं अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. ज्या ठिकाणी पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते त्या हॉटेलमधील व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे असल्याचं दिसत आहे. याच ठिकाणी कराड आणि मुंडेंचा हा जुना व्हिडिओ समोर आल्यामुळे आता आणखीन एका वादाला सुरुवात झालेली असं म्हणावं लागेल. आणि यावेळेस कराडनं 140 शेतकऱ्यांकडून पैसे घेतले असा आरोप करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडनं सोलापूरसह राज्यातील तब्बल 140 ऊस तोडणी यंत्रमालकांची 11 कोटी 20 लाखांची फसवणूक केली असा आरोप ऊस तोडणी यंत्रमालक दिलीप नागणे यांनी केला आहे. शासकीय अनुदानातून ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख मिळवून देतो असं सांगून कराडनं 140 शेतकऱ्यांना गंडा घातल्याची माहिती मिळते आहे. अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना, आम्हाला स्वतःला म्हणला तुम्हाला 36 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळवून देतो. त्यापुढे आम्हाला 8-8 लाख रुपये तुम्ही द्या. 8 लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून 140 लोकांचे त्याने 8-8 लोकांप्रमाणे 8-8 लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं, गोळा करायला लावलं. बीड आणि परभणी अशांत असून 2 समाजात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा भाग शांत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या संदर्भातच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. शांततेसाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात दुफळी पाहायला मिळते किंवा परभणीतही काही आंदोलनं चाललेली आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न आहे की ह्या सगळा जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे. आणि अर्थातच हे सगळं होत असताना जे आरोपी आहेत त्यांना मात्र कडक शासन झालं पाहिजे याकरता सरकार कटिबद्ध. वीज कसं नाजूक करता येईल, परभणीचा इश्यू कसा सोडवता येईल, आणखीन कुठं काय करता येईल याबद्दल डायलॉग करण्याच्या उद्देश चालू आहे. जेव्हा एकत्र राहणारी माणसं आज एकमेकाशी शत्रू व्हायला बघतात. काही गावांच्यामध्ये एवढं दहशतीचं भीतीचं वातावरण आहे. आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आणि राजकारणात काही मजबूत असली नसते, पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही. वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोंवरून अजित पवारांनी सावध भूमिका घेतली आहे. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो, त्यामुळे सगळं आखरीतच घडतंय. आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी आता द्यावी असा सल्ला देखील अजित पवारांनी दिला. तसंच 2 नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण होते. आम्ही तिथं बसलो, असे एक जण उभा राहिला, फोटो काढला. आम्हाला काय माहिती त्याचा दाता काय, आम्ही वाटाळे हे काय तुझा दाता फोटो काढतो म्हणजे सगळ्या आखरीतच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, यदा कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला तर ते मला माहिती नव्हतं, त्याने गुपचूप काढला हे आधीच सांगून ठेवतो. माझा काही दोष नाही. तरी मग माझ्या सिक्युरिटीला सांगतो, तिथल्या पोलिसांना सांगतो, हे बाबा गुन्हेगारी जगताशी संमत, आठवड्याची संमत असणारे कोणी तर फिरत असतील तर आमच्या जवळ येऊन देऊ नका. कार्यकर्त्यांनी पण ते लक्षात ठेवलं पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील धुसफूस टोकाला गेली. तर ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील फूट स्पष्ट झाली. आणि याच महाविकास आघाडीच्या फुटीवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. महाविकास आघाडी फुटली. ठाकरे गटाचं एकला चलो रे. राऊतांच्या भूमिकेवर काँग्रेसची नाराजी. विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत कुरघोडीचं राजकारण रंगलंय. त्यातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटानं थेट स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा, विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. राऊतांचा दावा काँग्रेसच्या चांगला जिव्हारी लागलाय. राऊतांनी माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावं असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी राऊतांना कानपिचक्या दिलाय. मात्र दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी राऊतांच्या भूमिकेला दुजोरा देत कार्यकर्त्यांसाठी स्वबळाचा नारा दिलाय. संजय राऊत साहेब नेहमीच बोलतात, त्यामुळे आणि याच्या आधी दानवे साहेब पण बोलले, पण त्याच्यानंतर जेव्हा मी ठाकरे साहेबांना भेटले किंवा आदित्यजींना भेटले तेव्हा मला असं वाटलं नाही त्यांच्या बोलण्यातून. मी कसं सांगू, मला असं वाटतं की सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर किंवा टी व्हीवर बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्या नेत्यांशी बोलावं. काही त्यांचं म्हणणं असेल तर राहायचं की नाही राहायचं त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला स्वातंत्र्य आहे. कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो, मागचेही वेगळेच लढलो होतो, त्याच्यात नवीन काय? त्याच्यामुळे कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अनेक वेळा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती असं वक्तव्य दिल्लीत काँग्रेस नेत्यानं केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले. त्यानंतर ठाकरे गटानं इंडिया आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसला निर्वाणीचा इशाराही दिला होता. आता राज्यात ठाकरे गट आणि त्यापाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं स्पष्ट केलंय.
त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसत असलं तरी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून पुन्हा एकतेची वज्रमूठ आवळणार की स्वतंत्रपणे खिंड लढवणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर स्वबळावर लढण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी तर नाही ना, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केला. तर निवडणुका जाहीर होण्याआधीच राऊतांनी मांडलेली भूमिका आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी हा निर्णय आहे का, असा प्रश्न प्रशांत जगतापांनी विचारलाय. राऊतांचं विधान हे आश्चर्यकारक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आता निवडणुका जाहीर झालेल्या नसताना अशा प्रकारची भूमिका मांडणं हे आश्चर्यकारक आहे. आमच्यातली सगळी काही मंडळी ही सत्ताधारी पक्षाच्या बरोबर जवळ जाण्याचा प्रयत्न करतात काय, अशा प्रकारची शंका येण्याचं काम हे या ठिकाणी येतं. कारण की सर्वसामान्य मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा आहे की या ठिकाणी 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल अपेक्षित असताना त्यावर निवडणुका कदाचित एप्रिल मेला होतील, कदाचित नोव्हेंबर डिसेंबर होतील. मग असं असताना ज्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्याच्या संदर्भामध्ये स्वबळावरचा नारा देणं हे एक प्रकारे कुठेतरी आपल्यामध्ये फूट पाडणे आणि समोरच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न असं मला वाटतं. आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटानं मविया तोडण्याचा निर्णय घेतलाय, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. तर संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी राऊतांना टोला हाणला. ठाकरे गटानं उघडं लढावं की कपडे घालून लढावं तो त्यांचा प्रश्न आहे, असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटेंनी संजय राऊतांवर हल्ला चढवला. संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे. महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा आहे? तो त्यांचा इश्यू आहे. त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे. की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण एकमेकांच्या विरोधात असणारे ठाकरे आणि फडणवीस आता पुन्हा एकमेकांचा हात हातात घेण्याची शक्यता आहे. फडणवीसांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे या चर्चेला ऊत आलाय. नेमकं हे विधान काय आणि ठाकरे फडणवीसांच्या महिन्याभरातल्या 3 भेटींमागचं गूढ काय, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. ठाकरे फडणवीसांची दोस्ती होणार? भेटीनंतर दोस्ती, पुढचा प्रवास युती? मविया सोडणार, ठाकरे महायुतीत जाणार? ब्रह्मदेवापासून बाबा वेंगापर्यंत कुणीही महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल हे काही आत्ता सांगू शकत नाही. एक तर तू राहशील किंवा मी, अशा शब्दात फडणवीसांना निर्वाणीचा इशारा देणारे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मवियामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आधी मित्र होते मात्र आता शत्रू नाही असं म्हणत पुन्हा मैत्रीचे संकेत दिले. तर राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिल्यामुळे ठाकरे फडणवीस टाळी देणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. राज्याचा आणि देशाचं माहोल बिघडला, ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करतात. केवळ या विधानांमधून भाजप आणि ठाकरे गटाचे सूर जुळतील असं नाही, तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरेंनी त्यांच्या भेटीची एकही संधी सोडलेली नाहीये.
महिन्याभरात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या 3 वेळा भेटी झाल्या. नागपूर अधिवेशनात 17 डिसेंबरला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यानंतर 20 डिसेंबरला आदित्य ठाकरेंनी मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि पुन्हा 9 जानेवारीला आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटींमागे नेमकं काय दडलंय याची चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे कमालीचे शांत झाले. त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता आहे की आणखीन काही, याचं उत्तर भविष्यात मिळेलच. मात्र मग यातून बाहेर पडण्याच्या ठाकरेंच्या हालचाली आणि महिन्याभरातच फडणवीसांच्या 3 वेळा घेतलेल्या भेटी यामुळे शत्रुत्वापासून मैत्रीपर्यंतचा प्रवास थेट युतीपर्यंत पोहोचणार का, याबाबत आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. दरम्यान ठाकरे आणि फडणवीसांची ही जवळीक पाहिल्यानंतर आता शिंदे गटात अस्वस्थता पाहायला मिळतीये. मोदीजींचं सरकार यावं म्हणून आम्ही तुमच्या सोबत आलो, याचा विचार देवेंद्र फडणवीसांनी करावा. ठाकरेंकडे आता काहीही राहिलेलं नाही, ते तुमच्याशी गोडगोड बोलतायत, असं विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. काँग्रेसचा ठिकाणाच राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की निकालामुळे एकमेकावर कुरघुड्या त्यांच्या आता सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशी परिस्थिती होणार आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं, आज ती त्यांची पप्पी घेत आहे.